मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मराठवाडा दौऱ्यावर. सकाळी जालना, दुपारी छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होणार. रेशीम कोष केंद्राचंही उद्घाटन करण्यात येणार. पुण्यात आज दुपारी ओबीसी समाजाची महत्वाची बैठक. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीवर भूमिका जाणून घेण्यासाठी बैठकीचं आयोजन. उद्योजकांशी संवाद साधून समस्या सोडवण्यासाठी यंत्रणा उभारावी. चाकणमधील 20 कंपन्यांच्या स्थलांतरावरून शरद पवारांचं आवाहन. 5 वर्षात महाराष्ट्रात 36,211 कंपन्या बंद. पवारांची माहिती. जुहू चौपाटीवर 1 महिन्यापासून लोकशाही मराठीचा रियालिटी चेक. प्रशासनाचा दावा असूनही किनाऱ्यावर प्लास्टिक आणि कचऱ्याचं ढीग कायम. चौफेर टीकेनंतर एजंट भावेश कावरेने मागितली माफी. काही नेत्यांकडून दिशाभूल केली जात असून मुख्यमंत्र्यांकडे मदतीची विनंती. आणि उत्तराखंडमधील चमोलीत भीषण बोगदा दुर्घटना. 7 जणांचा मृत्यू, 11 जण जखमी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.